नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मुरुड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा संपन्न झाला। मुरुड जंजिरामधील हिंदू एज्युकेशन सोसायटी विश्राम बागेच्या समोर हा मेळावा शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी शेकाप नेते तथा माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, मुरुडचे शेकाप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पनवेल तालुक्यातील शेलघर गावामध्ये धुलीवंदनाच्या निमित्तानं मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या क्रिकेट स्पर्धेमध्ये परिसरातील 8 संघांनी सहभाग नोंदवला होता। अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत भूषण भगत यांच्या आर्चिस 11 या संघानं कर्णधार नितेश भगत यांच्या नेतृत्वात उत्कृष्ट खेळ दाखवत अंतिम सामन्यात धडक मारली आणि द्वितीय क्रमांक पटकावला। बंगला बॉईज यांच्या मार्फत या मर्यादित षटकांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेत आर्चिस 11 संघाचे खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रणय म्हात्रे आणि उत्कृष्ट फलंदाज कुशल भगत यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। पनवेल तालुक्यातील एका खेडेगावात जन्म घेतलेल्या महेंद्र घरत यांनी अल्पावधीतच कामगार नेता म्हणून ख्याती मिळवली आहे। त्यांच्या कार्याची दखल घेऊन लंडन स्थित ITF या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं महेंद्र घरत यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे। कामगार क्षेत्रात महेंद्र घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पनवेलमधील पत्रकारांनीही खास दखल घेऊन महेंद्र घरत यांचा त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी जाऊन यथोचित सत्कार केला। यावेळी कामगार नेते महेंद्र घरत पत्रकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माझगाव डॉकमधील कामगार ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनेत उपाध्यक्षपदी झालेली फेरनिवड याबाबतच्या चढत्या आलेखाचा लेखाजोखाच मांडला। उरण तालुक्यात भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील GDL या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामातून बंगलोर शहराकडे बॅटऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली। ही आग भेंडखळ बस स्थानकाजवळ पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर लागली। ट्रक चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय। चालक पाणी घेण्यासाठी ट्रकमधून उतरला असता त्याला ट्रकमधून धूर आणि वास येत असल्याचं निदर्शनास आलं। यावेळी त्याने ग्रामस्थांना पाचारण केलं। याबाबतची माहिती अग्निशमन यंत्रणेला दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत विविध कारणांनी सध्या गाजत आहे। फुटपाथवरील झाकणे तुटल्याने तर काही ठिकाणी झाकणेच गायब झाल्याने नेरळ ग्रामपंचायत आता पुन्हा चर्चेत आली आहे। या तुटलेल्या आणि गायब झालेल्या झाकणांमुळे पादचाऱ्यांना आणि शालेय विद्यार्थ्यांना अपघाताला सामोरं जावं लागत आहे। या प्रकाराबाबत ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना कळवून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहावयास मिळत आहे। याबाबत ग्रामपंचायतचे सरपंच यांना नागरिकांनी विचारणा केली असता संबंधित कर्मचारी रजेवर असल्याचे आणि तक्रार नोंदवा असे सूचित करण्यात येत आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 वाहनांचा भीषण अपघात झाला। येथून प्रवास करणारा दुधाचा टँकर एका कारवर पलटी झाला। या टँकरने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने कंटेनर एक्सप्रेसवेवर पलटी झाला होता। या भीषण अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला असून कारमधील 3 जण जखमी झालेत। त्यांना पुढील उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आले। यावेळी खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्यांनी धाव घेत कंटेनर तसंच टँकरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।